नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 5, 6 आणि 7 जानेवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून काही भागात गारपीट पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकरून बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये बदल झाला असून अरबी समुद्रातील मिनिकॉय आणि मालदीवच्या आसपासच्या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय झाली असून बंगालच्या खालोखालही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय झाली आहे। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, हैदराबाद, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय झाली आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारपीट पावसाचा अंदाज असून वादळी पावसाचा जोर देखील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह 5, 6, 7 जानेवारी 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। जसे तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून गारपीटचा तडाखा देखील बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहून वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। पावसाचा जोर कमी राहील, मात्र महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे या पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। तर सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अळोणा, बेडशी इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी, गवाली, पडला इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। अंजनियम, वालपई, तिक्सा, अलगोटे, बंडोरा इथे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। तसेच कडेगाव, पटेगावलाही हलका स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा, नेसारी, अर्धाला हलक्या पावसाचा अंदाज आहे। संकेश्वरा, कुरणवाडी, मलदाटी, चिकोडी, सल्लगा इकडे हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। मुरगुड, बेदरी, राधानगरी, गारगोटी, गगनबावडा, परळा, संगोळ हलक्या पावसाचा अंदाज आहे। ज्योतिबेल, किनी, कोडाली, कोल्हापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। मलकापूरलाही हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसात राहील। गोकाक, अलकांगीला हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीट राहील। रायबा, केडकर, शिरगोपी, कोडाची, अतनी, अडाली, तेलसंग, जळकाटी, किरंगी, धागलपूर, बिलर्जत, कानामडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। सातारा जिल्ह्याकडे रामपूर, पलूस, विटा, कानापूरलाही मध्यम हलका राहील। नरसिंहपूर, मेढा, उडाले, कोयना, पट्टणलाही मध्यम हलका राहील। पुसेवली, औंध, वडूज, निंदाल, दहीवाडी, मोल, दिक्सल, सातारा, कोरेगाव, देवरा इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची हलका पाऊस राहील। पिलबी, भालवानी, पंढरपूरलाही हलका मध्यम राहील। अकलूज, माळशिरस, बराड, शिंगणापूर, लुसुंबे, बारामती, नांदल, फलटण इथे मध्यम हलका पाऊस असून गारपीटचा जोर देखील राहील। तर सोलापूर जिल्ह्याकडे शेतपल, अंगारलाई हलका पाऊस राहील। कुरुल, बेलाटी, सोलापूर, मंगळोळी, मंद्रुप इथे हलक्या सरींचा अंदाज आहे। बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। अरणगाव, कुरुळवाडी, वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। इंदापूर, वांगी, केरण,
परंडा, खोंडे सेल्सिअस, करमाळा, बिगवन इथे जोरदार पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह राहील आणि अहमदनगर जिल्ह्याचा परिसर, राशीन, कर्जत, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काढाश्री मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी असून गारपीटचा तडाखा देखील बघायला मिळणार आहे. काढाश्रीलाही जोरदार स्वरूपात राहील. राळेगाव, सुरेगाव, पारनेसुपे, अहमदनगर, टाकळी डोकेश्वरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, शिरोळ, गोडेगाव, बनास, नेवासा, देवळी, प्रवारा, परवंडी, अश्वी, गारगाव, मांडवे जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता राहील. श्रीरामपूर, तालिकाबंद आणि पुलतांबा, कोपरगावलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मध, जुन्नर, ओतूरलाही हलक्या स्वरूपात राहील आणि मलटण, कवटे लगतचा परिसर, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक आणि पडेगाव 2, कडेगाव, जेजुरी मार्गावलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागाकडे ढगाळ चित्र, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पालघर इकडे वातावरण कोरडे राहील. नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. नाशिक, ओझर, नागपूर, मालसाखरे, निफाड, निमगाव, शिन्नर, वावी, जवळके, नांदूर, शिंगोटे, टेरडे, डोबरे या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस, गारपीटची शक्यता देखील राहील. उत्तर भागामध्ये लासलगाव, पटोदा, कुसुमाडी, मनमाड, चांदवड, वणी, डोटांबे, कळवण, ओझरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि मालगाव, मालेगाव, अंजंग, निमशेवडी, नामपूर, सटाणा, औटी, ताराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. साक्री, बॅट, चिंचखेड, डोमकाई, पाणेगाव, टिटाणे, विसरवाडी, नवापूर, अंमली, कोकसाने मध्यम हलका पाऊस असून गारपीटची शक्यता राहील. रणाला, धोंडाईचा, नंदुरबारलाही मध्यम हलका राहील. धुळे जिल्ह्याकडे चिमटाणे, नांद्राणे, सिंदखेडा, भालाणे, बरोळा, असोल, केटिया मध्यम हलका पाऊस या भागात राहील. आणि कपांडे, नवारी, अंजांग, धुळे, अरबी, बोकरोड मध्यम स्वरूपात राहील. परोळा, दरंगाव, एरंडळ आणि चोपडा, आवड, हिरापुरा, यावल, वाजीपूर, भालवाडी, सत्रेसेन जोरदार पावसाचा अंदाज आहे. जळगाव, जामनेर, पाहूर, पडगाव, पाचोरा इथे गारपीटचा अंदाज राहील. आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, मुंबई, चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, एलगोपात, देवगाव, वैजापूर, गंगापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील. आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सनावरचे, पिंपरी, काचूर, पाचूर, दाखेपाल, देगावणी, पैठण इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा. बीड, करकम, भालगाव, जांभळी, गेवराई, उमापूरलाही मध्यम हलका असून गारपीटची शक्यता आहे. मांजलगाव, वडवणी, तळगाव, शेरसर, सोनपेठलाही गारपीटचा अंदाज राहील. आणि धाराशिवमध्ये लगतचा परिसर, कळंबाचा, तारखेटबोमलाही हलका मध्यम पाऊस असून इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. लातूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर फारसा नाही. आणि परभणी, नांदेड भागाला या जिल्ह्याकडे वातावरण कोरडे राहील. परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये परभणी, जरी, बोरी, जिंतूर, परतूर, सेलू, आष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिंगोलीलाही ढगाळ वातावरण राहील. आणि वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिथाड, मालेगाव, महसूल, परतूरलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगवलाई मध्यम हलका पाऊस राहील. घाटबोरी, कुतनापूर, चिखली, खेलवड, बुलढाणा, गिरडा, मोटाला, पिंपरीगावली, मलकापूरलाही हलक्या सरींचा अंदाज आहे. खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, दासराखेड, जळगाव, जवमत जोरदार पावसाचा अंदाज राहील. तेलरा, हिरवाखेडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला, बोरगाव, मंजुला हलक्या स्वरूपात राहील. अमरावती जिल्ह्याकडे अस्सेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. आणि नागपूर जिल्ह्याकडे कर्जना, कुडाली, काटोल, धामणा, डोरली, कमळेश्वर, हिंगणा, पाचगाव, धामणा हलका मध्यम राहील. आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिवरा, गोंदिया, चांगसरी, गोबरवाई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतर भागात ढगाळ स्थिती राहील. भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, धर्मापुरी, असोली, कंधारी गारपीटचा अंदाज आहे. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील. पावसाचा जोर फारसा नाही. यवतमाळ जिल्ह्यातही वातावरण कोरडे राहील. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.